इसमें हर महादेव बोलते हैं। आप जो बोलना है बोल सकते हैं, आपको कोई पाबंदी नहीं है कि ये बोलना है कि वो बोलना है। ठीक है, हर महादेव आपको जो बोलना है बोल सकते हैं, इसमें हमारा पाबंदी नहीं है कि ऐसा क्यों बोला वैसा क्यों बोला। ठीक है, ये खाली हमारा ये महिला शक्ति के अंतर्गत जो भी विधवा महिला है पूरे भारतवर्ष में, अमरावती जिले में नहीं या महाराष्ट्र राज्य में नहीं, पूरे भारतवर्ष में जितने भी विधवा महिला है, जाति कोई भी रहे, उससे भी हमको कोई इतराज नहीं है। आपके लिए ये स्कीम है वो आपको तक पहुंचाना है, बराबर। ये स्कीम जो है अपने केंद्र शासन अंतर्गत चलती है, नरेंद्र मोदी जी की प्रेरणा से, और जो राष्ट्रीय अध्यक्ष है गुलाब सिंह जायसवाल और अनीता सिंह जी, इनकी कठोर परिश्रम से ये उपक्रम यहाँ से यहाँ तक पूरे भारत में से लेके यहाँ तक उनकी मेहनत रंग ला रही है, जो आपके तक ये विधवा महिला पेंशन योजना आप तक पहुंच रही है। इसमें बहुत से है, लाइट बिल है, बिजली बिल है, घर आवास है, आपके बच्चों का पढ़ाई है। आने वाले कल में आपको कुछ भी दिक्कत आती है तो उस दिक्कत में एक मायके के जैसा ये महिला शक्ति आपके साथ खड़ा है। ठीक है, और इसमें आपको कोई भी दिक्कत आती है कुछ तो आप हमको बोल सकते हैं। ठीक है, उसके अंतर्गत आज पहली बार आए ना आप, इसके पहले नहीं आए ना, और जैसे जैसे आपका नंबर तो इनके पास है, बराबर, हमारे पदाधिकारी के पास आपका नंबर है ना, जैसे जैसे कोई स्कीम लागू हो जाती है वैसे वैसे आपको फोन किया जाएगा, वैसे आपको जानकारी दी जाएगी, बराबर। वो आपको यहाँ के ले जाना है। बाकी किसी को कोई 1 रुपया देना नहीं है, कोई कागज का पैसा खर्चा करना नहीं है, न कोई दिक्कत नहीं। हाँ, ये आपको पहली बार हम विद्युत योजना जो महिला शक्ति द्वारा चालू की गई है वो हम हमको दे रहे हैं, महिला शक्ति अंतर्गत, है ना। हर हर महादेव, हर हर महादेव। आज आपण महिला शक्ती द्वारा आज पुन्हा एकदा भेटत आहे। याच्या आधी तुम्ही भेटले असाल ना, महिला शक्ती अंतर्गत आज आपण पुन्हा एकदा भेटत आहे। आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या प्रेरणेनं आणि बजरंगदास गुरुजी यांच्या कृपेनं, त्यांच्या आशीर्वादानं आपल्या महिला शक्तीचे राष्ट्रीय अध्यक्ष गुलाबजी जायसवाल आणि अनिता सिंहजी यांच्या कठोर परिश्रमानं गेल्या 7 वर्षात भारताच्या पूर्ण राज्यात त्यांचा एक सारखं परिश्रम चालू आहे। त्या परिश्रमाअंतर्गत आज ही योजना अमरावती जिल्ह्यामध्ये प्रथमच तुमच्यापर्यंत पोहोचत आहे। माझं नाव तुम्हाला आजपर्यंत काय माहित नसेल, माहित आहे काय? तसं माहित नसेल, पण आज मी साधू आहे। साधू झाल्यानंतर आमचं नामकरण चेंज झालंय, म्हणजे नामकरण बदललं आमचं। मी योगी अवगडपीर जगदमनाथ, गुरु तपस्वी योगी अवगडपीर रामनाथजी, पंथ आई शरण मकान हा आमचा पेशा आहे। मी योगी आहे, पण योगी असूनही तुमच्या कार्यक्रमात मी सामील आहे। म्हणजे याचा अर्थ तुमच्या या गोष्टी साधू संतही तुमच्या सोबत आहेत, तुम्ही एकटेच नाही आहे ना। हे कोणतं ऑफिशियल त्यांचा राजकारण असं दुसरा विषय असं ते राजकीय लोक आहेत ते, पण आम्ही साधू त्यात सामील आहे। आणि हे जे आहे हे साधूचीच कृपा आहे। हे संघाच्या अंतर्गत हा कार्यक्रम चालू आहे आणि ही योजना केंद्र शासित असल्यामुळं तुम्हाला त्या गोष्टीत कोणाच गोष्टीत तुम्हाला असं प्रश्नचिन्ह राहणार नाही, बरोबर। हे जे ऑफिस आहे हे अमरावती जिल्ह्यात पहिल्यांदाच आपले हे मेन ऑफिस बनल्या जाईल आणि जे काही तुमचे कार्यक्रम उपक्रम आहेत ते इथून राबवल्या जाईल। आमच्या महिला शक्तीचे पदाधिकारी समजून नियुक्त केल्या मीराबाई खडसे, बरोबर। आपण आहे स्मिताताई राऊत आणि ती आहे अलकाताई खडसे, जे आरतीताई खडसे, बरोबर। तुम्हाला जे काही प्रश्न कागदोपत्री काय असेल यांच्याकडे तुम्ही संपर्क करू शकता। याच्या आधी आपण एक पेन्शन योजना लागू केली होती, बरोबर। ते होती महिला पेन्शन योजनेसाठी तुम्हाला 500 रुपये प्रमाणे तुम्हाला जाहीर केले होते, ते तुमच्यापर्यंत पोहोचले, बरोबर। त्याच्यानंतर आता दुसरा एक टप्पा आहे असा आहे तर विद्युत योजना लागू केली आहे। कोणती? विद्युत योजना। त्या विद्युत योजनेअंतर्गत हा जो दुसरा टप्पा आहे। त्याच्यानंतर येईल तुमचं पाणी बिल, प्रवास भत्ता, घरकुल आवास योजना आणि तुमचा प्रवास भत्ता। ज्या 6 योजना आहे या 6 योजना तुमच्यापर्यंत डायरेक्ट राबवल्या जाईल। तुम्हाला इथं जेव्हा आपण एक कार्यक्रम केला असं काही त्रास झाला का की नाही बा आम्हाला फॉर्म भरा ते लाईन लावा ते करा, नाही डायरेक्ट आहे, पण
या गोष्टी तुमची मत असे पाहिजे की थोडा वेळ लागला, स्टेप बाय स्टेप चालू आहे, एका दिवशी नाही. कारण एवढ्या भारतात प्रत्येक राज्यात गेल्या 7 वर्षापासून गुलाबी जयस्वाल आणि आरतीश यांनी 18 लाख रुपये हे दिले. त्यांचा परिश्रम आहे म्हणून ते काय चालू आहे ना, त्याच्या परिश्रमाची वस्तू होत आहे. आणि या परिश्रमात तुमचेही हातभार पाहिजे, तुमचंही हातभार पाहिजे या परिश्रमात. जेव्हा जेव्हा ते कोणते कार्यक्रम होईल, विधवा महिलाचा विषय येईल, त्यावेळेस तुम्हाला सांगायचे, त्यावेळेस तुम्ही हजर राहा. किंवा त्या कार्यक्रमात हजर राहा म्हणजे जगालाही माहित पडेल ना, तर तुम्ही एवढ्या हॅपी झाला, एवढा बसले इथं, एवढ्या सगळी बसले आहे तुम्ही. तुम्हाला तरी माहित आहे की इतकी आहे म्हणून. तांदूळ बाजार तरी काढलं ना, तांदूळ बाजार पूर्ण एकत्र तरी केलं समजा, हा विषय किती होईल सांगा. पण माहित आहे काय, तुम्ही सध्याच्या कंडिशन पूर्ण निराधार आहे. मग त्यासाठी ही जी योजना आहे तुमच्यासाठीच आहे. आता सध्या विधवा महिलेचं आहे, नंतर जे फारकती झाले असतील ना, म्हणजे तलाक सुद्धा जे झालेले त्याच्यासाठी आहे. बरोबर, तुम्ही त्या योजना तर घ्या, पण तुमच्या जे लेकरांचे शिक्षण आहे डंके या चोर. तुमचे शिक्षण जर करणारे पोरं असं चांगले शिकणार आहे, ते भारतात शिकवा किंवा भारताच्या बाहेर शिकवा, त्याची पूर्ण जबाबदारी महिला शक्ती घेईल. बरोबर. आणि एक अजून त्याच्याविषयी महत्वाची बाब, तर विधवा महिलेचं एक पोरग सरकारी योजनेच्या अंतर्गत सरकारी ह्याच्यात नोकरीत लागेल, हे पूर्ण सरकारचा विषय चालू आहे. म्हणजे तुमचं एक पोरग सरकारी याच्यात लागेल म्हणजे लागेल विषय, याच्यावर आमचं पूर्णतः भर आहे. त्याच्यात कुठं करू शकत नाही. तुमच्या शाळेपर्यंत तुम्हाला काही प्रश्न असेल ते तुम्ही डायरेक्ट बोलू शकता. बरोबर. या योजनेअंतर्गत तुमच्या ज्या समस्या आहेत त्याचे निराकरण इथं करले जाते. आणि कागदोपत्री प्रश्न असेल तुमचे, कागदोपत्री ते सांगून द्यायचं की आमचा हा कागद इथं जमा होत नाहीये, कागदाचा विषय आहे, ते विषय तुमचे इथं आहे. आता हे जसं जसं तुम्हाला फोन करण्यात येईल, समजा जसे योजना येण्यात येईल तसं तुम्हाला इथे यावं लागेल. पण पेन्शन जेव्हा तुम्हाला देण्यात येईल, तुम्हाला सही करायसाठी इथं यावं लागेल. एवढा त्रास तुम्ही घेऊ शकता ना. मग असं नाही तुमच्याकडे आम्ही वेळ काढत आहे, तुम्हाला तेवढा वेळ काढा लागेल. आम्ही जेवढा वेळ इथं काढत आहे ना, तेव्हा तुम्हालाही काढा लागेल. कारण बघा, हे दोघं जण जे आहे, जे राष्ट्रीय अध्यक्ष आहे, महिला अध्यक्ष अनिता सिंग, जे गुलाबजी, येणे काय घेणं काय घेणं नाही. तरी गेल्या 7 वर्षापर्यंत तुमच्यासाठी धडू ना. तुमचं की नातं आहे का त्यासोबत, आमचं की नातं आहे का, मग आमचा हे पेशा आहे का. मी साधू माणूस म्हणतो त्यासाठी करायला पाहिजे. बरोबर. पण त्याची जी प्रेरणा आहे, दोघं जर नवरा बायको ते झटून राहिले आपल्यासाठी, तर हा ते सपोर्ट आहे. इथं कोणतं पद किंवा कोणती वस्तुस्थिती नाही. दुसरा एक विषय, तर ही योजना आपल्यापर्यंत आली म्हणजे आम्हाला कोणतं मानधन आहे ह्या विषय नाही आहे. बरोबर. ह्या विषय डायरेक्ट तुमच्यापर्यंत आहे. ज्या योजना तुमच्यापर्यंत पोहोचल्या जात नाही, त्या योजना तुमच्यापर्यंत पोहोचल्या जाईल. तुमच्या पोरं असो पोरी असो शिकवा. त्याच्यानंतर ज्याची कंडिशन नाही आहे, ज्या पोरीचं लग्नाचा विषय आहे, त्याची जबाबदारी महिला शक्ती घेऊन राहिली. बरोबर. आणि पूर्ण भारतात त्यांच्या चोपडा कार्यक्रम चालू आहे, असं नाही आहे का बंद आहे. तुम्ही चॅनल आहे, युट्यूब चॅनल आहे महिला शक्तीचं, ज्याच्यावरची मोबाईल असेल ना ते सर्च करून घ्यायचं. महिला शक्तीचं चॅनल आहे, ते प्रत्येकानं आपापल्या महिलाच्या ह्यानं तुम्ही सर्च करून घ्या. त्याच्यात पूर्ण कार्यक्रम राबवले दिसते. बिहार पासून, MP पासून, UP पासून, देहरादून पासून प्रत्येक ठिकाणी आहे. आंध्रा, कर्नाटक, म्हणजे असं पूर्ण. फक्त आपल्या ह्याच्यात नाही, आपण पहिल्यांदा आणलं इथं. बरोबर. त्याच्यानंतर कमी दिवसात आम्ही आतापर्यंत 45 जण दिले असेल आतापर्यंत आहे ना. जानगणी 45 जण आपण ते देऊनही चुकलो आहे. जसे जे टप्पे आले तसं जसं येत येईल. आता अशी परिस्थिती होईल की इथं तुम्हाला कोणाच गोष्टीत इथं आले, आपलं फॉर्म भरला, हे आलं, त्या दिवशी बोललो ते पेन्शन घ्या, मोकळे व्हा. बाकी पण त्रास नाही काय. अजून तुम्हाला या विषयात काही शंका क्वेश्चन का असेल तर तुम्ही विचारू शकता आणि बिनधास्त विचारू शकता. तुम्हाला कोणत्या शंका क्वेश्चन का असेल तर कोणाला वाटते नाही